नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काळ, काम आणि वेग यावर आधारित गणिते पाहणार आहोत। तर बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। रोहन, सोहन आणि मोहन तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात। रोहन आणि सोहन तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात। तर मोहनला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? आता इथे आपण नाव न घेता त्यांना ए बी सी मानू। म्हणजे ए बी आणि सी मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 12 दिवसात पूर्ण करतात। रोहन आणि सोहन किती दिवसात? तर 20 दिवसात पूर्ण करतात। तर सी ला किती लागतील ते आपण काढतोय। बघा, ह्या दोनही संख्यांचा अगोदर गुणाकार करायचा, त्यानंतर जी मोठी संख्या आहे त्याच्यातून छोटी संख्या वजा करायची। म्हणजे बघा, 12 दुने 24 म्हणजे 12 किती? तर 240। आता 20 ही संख्या मोठी आहे, त्याच्यातून 12 घालवली, किती आली? 8। आता यांचा भागाकार करायचा, किती येईल? 8 त्रिक 24 आणि 0। म्हणजे सी म्हणजे कोण? तर मोहन। मोहनला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतील। ए व बी अनुक्रमे 10 व 20 दिवसात काम करतात। तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ए आणि बी अनुक्रमे 10 आणि 20 दिवसात काम पूर्ण करतात। तर दोघांचा आपण एलसीएम काढला, म्हणजे लसावी काढला, तर किती येणार आहे? 20 येणार आहे। दोघांचा लसावी 20 येणार आहे। मग त्या 20ला दोघ जण आहेत, एकाचं काम काढायचं आहे म्हणून भागिले 2 करायचं। किती दिवस? तर 10 दिवस लागतील। अ एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो आणि ब तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो। तर त्या दोघांना मिळून तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता अ एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि ब तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो। म्हणजे एकदा गुणाकार करायचा आणि एकदा बेरीज करायची। गुणाकार केला तर किती येईल? 12 48 भागिले 12 आणि 4 16। 16 भागिले 48, 16 त्रिक 48। 48 म्हणजे किती दिवस आले? तर 3 दिवस आले। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।